हॅलो फ्रेंड्स, स्वागत. आज आपण स्पोर्ट्सशी संबंधित त्यांचे विनर्स आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2025 पुरुष एकेरीचा किताब US ओपन याचा करेक्ट आन्सर आहे US ओपन ही पुरुष एकेरीमध्ये आपला दुसरा प्रश्न आहे, ICC महिला तर भारतीय महिला क्रिकेट टीम तिसरा प्रश्न आहे, महिला आशिया हॉकी चौथा प्रश्न आहे, तर पुरुष हॉकी तर ऑप्शन बी या प्रश्नात पुरुष हॉकी एशिया कपमध्ये या खेळांच्या. पाचवा प्रश्न आहे, तर फ्रेंच ओपन ऑप्शन बी कोको गॉफ आर्याना सबालेंका. 6व्या नंबरचा प्रश्न, तर टाटा IPL या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. तर IPL संबंधात महत्त्व. IPLचे हे 18 किंग्स 11 पंजाब, पर्पल कॅप विजेता प्रसिद्ध कृष्णा. 7व्या नंबरचा प्रश्न बघू, तर खेलो इंडिया पहिल्यांदाच या महत्त्वाचे पॉईंट्स बघून. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स पहिले स्थानी राहिले. आणि मध्य प्रदेशच्या 8व्या नंबरचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 सेंट्रल झोन
ही दिलीप ट्रॉफी तर सेंट्रल झोनने ही ट्रॉफी जिंकली आहे. तर सेंट्रल झोनने ही ट्रॉफी. तर ऑप्शन सी या प्रश्नाचा 9व्या नंबरचा प्रश्न. 2025 ची ट्रॉफी कोणी. तर भारत आशिया कप आणि हा भारताचा 9वा आशिया कप आहे. कुठे खेळण्यात आल्या होत्या आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. 10 नंबरचा प्रश्न आहे. वर्ल्ड चॅम्पियन दक्षिण आफ्रिका 11 नंबरचा प्रश्न आहे. दबंग दिल्लीने जिंकली. याच्या आधीच्या आवृत्तीचा विजय कोणी जिंकली आहे. दबंग दिल्ली. 12 नंबरचा प्रश्न आहे. पॅरिस मास्टर 2000 जेनिक सिन्नर यांनी. हे या प्रश्नाचा करेक्ट. 13 नंबरचा प्रश्न आहे. आशियाई युवा खेळ. तर आशियाई युवा खेळ एकूण 48 एशियन युथ गेम्स याचे आयोजन कुठे करण्यात आलं. अठरा सिल्वर असे जिंकून 6व्या नंबर आणि पीपल रिपब्लिक. चौदा नंबरचा प्रश्न आहे. तर भारताचा कोणते. तर अंडर 17 कुस्ती विश्व चॅम्पियन. भारताला एकूण 9 यामध्ये 4 गोल्ड मेडल आहे आणि याचे आयोजन दरम्यान ग्रीसच्या अथेन्स. भारताला यामध्ये किती पदके जिंकली आहेत. 15 नंबरचा प्रश्न आहे. - 2025चा किताब चीनने जिंकला आहे. ऑप्शन डी. भारतीय याचे आयोजन हे महिला रग्बी अंडर 20. 16 नंबरचा प्रश्न आहे. तर कोणत्या महिला. ऑप्शन ए झारखंड जिंकलेली आहे. मध्ये चौथ्यांदा ही टीम विजयच्या दरम्यान आंध्र प्रदेश. पुढे बघूया. वुमेन्स ब्लाइंड फुट
तर वुमेन्स अर्जेंटिनाच्या टीम 18 नंबरचा प्रश्न बघ. तर भारतीय फुटबॉल असोसिएशन मोहन बागान सुपर 19 नंबरचा प्रश्न बघ. तर कोणत्या टीमने अंडर-20 मोरोक्को ऑप्शन बी. याचे आयोजन कुठे करण्यात आले? पहिल्यांदाच 20 नंबरचा प्रश्न आहे. तर युनायटेड स्टेट्स मॅक्स वर्स्टापेन याने जिंकली आहे. जो ड्रायव्हर आहे, चालक आहे, त्याने युनायटेड स्टेट ग्रँड प्रिक्स. तर ऑप्शन सी हे या प्रश्नाचा. 21 नंबरचा प्रश्न आहे. चौथे स्थान राहिले ऑप्शन. तर या खेळासंबंधात महत्त्वाचे पॉईंट. दक्षिण कोरिया 26, मेक्सिको दुसऱ्या आणि भारत राहिला. 22 नंबरचा प्रश्न आहे. आशियाई युवा खेळ 2000. भारत हा महिला आणि पुरुष दोन्ही श्रेणींमध्ये. तर आशियाई युवा खेळ कबड्डी बद्दल बघूया. मध्ये भारतात ऐतिहासिक विजय. आशियाई युवा खेळ कबड्डी. तेवीस नंबरचा प्रश्न आहे. ए प्लेयर ऑफ द. तर ऑगस्ट 2025 मध्ये मोहम्मद साला. 24 नंबरचा प्रश्न आहे. मेक्सिको ग्रँड प्रिक्स लँडो नॉरिस मॅकलॅरेन चालक आहे. तर 25 नंबरचा प्रश्न आहे. तर हबीबा हान. 26 नंबरचा प्रश्न आहे. सायपन इंटरनॅशनल बॅड तानिया हेमंत यांनी जिंकले. 27 नंबरचा प्रश्न. तर ज्युरिक डायमंड लीग सिल्वर मेडल जिंकले आहे. 28 नंबरचा प्रश्न बघू. मॅग्नस कार्लसन. 29 नंबरचा प्रश्न. तर खेलो इंडिया यूथ महाराष्ट्र हे राज्य. महाराष्ट्राने 2000
या खेळाचे आयोजन कुठे? प्रथम स्थानावर कोणते राज्य? 30 नंबरचा प्रश्न आहे. तर ड्युरॅन कप हा नॉर्थ ईस्ट युनायटेड हे या प्रश्नाचं करेक्ट. 30 नंबरचा प्रश्न आहे. पुरुष कप 2025 कोणी जिंकला? पुरुष टेनिस टूर्नामेंट टीम वर्ल्ड या टीमने तर कोणी जिंकला आहे? पुरुष. 32 नंबरचा प्रश्न आहे. भारताने जिंकले आहे. तर SAFF म्हणजे तर यांचे आयोजन 33 नंबरचा प्रश्न बघू. तर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी ICC चॅम्पियन्स तर उपविजेता ठरला आहे आणि गोल्डन बॉल मॅच ला देण्यात आहे. स्थळ कोणतं होतं? तर ही या खेळाची 9वी आवृत्ती. 34 नंबरचा प्रश्न आहे. तर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप एकूण 10 पदके जिंकली. तर भारताने किती पदके जिंकली? आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप याचे आयोजन अम्मान, इराण यामध्ये जपान दुसऱ्या स्थानावर. पस्तीस नंबरचा प्रश्न. तर रणजी ट्रॉफी विदर्भ या टीमने जिंकली. तर रणजी ट्रॉफी 36 नंबरचा प्रश्न आहे. भारताने जिंकला आहे. 37 नंबरचा प्रश्न. कार्लोस अल्कराज. तर इटालियन ओपन 2000. पुढचा प्रश्न बघूया. 38 नंबरचा प्रश्न आहे. मणिपूर हे राज्य पहिल्या कोणते राज्य पहिल्या स्थानावर? ऑप्शन बी या प्रश्नाचा करेक्ट. तर खेलो इंडिया बीच गेम्स मणिपूर 19 ते 24 मे ह्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. थर्टी 39 नंबरचा प्रश्न.
भारताने जिंकले आहेत? तर भारत पदक तालिकेमध्ये राहिलं आहे. तर या खेळामध्ये 40 नंबरचा प्रश्न आहे. पुजेरा ग्लोबल सुपर प्रणव व्यंकटेश याने प्रणव व्यंकट 41 नंबरचा प्रश्न आहे. माधव गोपाल कामत बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे. फुटबॉल टूर्नामेंट काफा नेशन्स कप उझबेकिस्तानने जिंकला. तर काफाचा फुल फॉर्म काय असतो? तर यावर्षीचे आणि उझबेकिस्तान हे काफा नेशन्स कप. 43 नंबरचा प्रश्न आहे. तर विजय हरारे ट्रॉफी कर्नाटक टीमने जिंकली आहे. कर्नाटक या टीम. 44 नंबरचा प्रश्न आहे. तर खो खो विश्वकप 2000 या संदर्भात काही महत्त्वाचे. खो खो विश्वकप ही पहिली आवृत्ती यावर्षी खेळ. भारत महिला आणि पुरुष. 45 नंबरचा प्रश्न आहे. हिवाळी ऑलिम्पिक 2033 पदके जिंकली आहेत. तर भारताने किती पदके जिंकली? 46 नंबरचा प्रश्न आहे. तर ऑस्ट्रेलियन ओपन जेनिक सिनर यांनी 47 नंबरचा प्रश्न आहे. तर मेजर ध्यानचंद जसे तुम्ही या प्रवीण कुमार आणि आर्यना सबालेंका हिने महिला एकेरीचा किताब जिंकला आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. 49 नंबरचा प्रश्न आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर राहिले? खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये हरियाणा हे राज्य पहिल्या स्थानावर राहिले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. तर खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर राहिले? हरियाणा हे राज्य प्रथम स्थानावर राहिले. खेलो इंडिया संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघूया. ही या खेळांची दुसरी आवृत्ती होती. याचं गीत कोणतं होतं? खेलेगा मेरा इंडिया, जीतेगा मेरा इंडिया. यामध्ये जिंकलेले टॉप 3 राज्य कोणते आहेत? तर हरियाणा प्रथम स्थानावर राहिले, तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर, तर उत्तर प्रदेश हे तिसऱ्या स्थानावर राहिले. 50 नंबरचा प्रश्न आहे. 19वा सुधीरमन कप 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर सुधीरमन कप 2025 हा चीनने जिंकला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. चित्रामध्ये बघू शकता तुम्ही, चीनने सुधीरमन कप जिंकलेला आहे. 51 नंबरचा प्रश्न आहे. महिला प्रीमियर लीग 2025 म्हणजे WPLचा किताब कोणी जिंकला आहे?
तर मुंबई इंडियन्सच्या टीमने WPL 2025 जिंकले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. वुमेन्स प्रीमियर लीगची ही तिसरी आवृत्ती होती. तर ऑरेंज कॅप विजेता नेट सायवर ठरली आहे आणि पर्पल कॅप विजेता अमेलिया केअर ही ठरली आहे. तर WPLचा किताब कोणी जिंकला आहे? मुंबई इंडियन्स टीमने जिंकला आहे. 52 नंबरचा प्रश्न आहे. खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 पदक तालिकेत कोणते राज्य अव्वल स्थानी राहिले? तर खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये भारतीय सेना ही टीम अव्वल स्थानी राहिली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. ही या खेळाची 5वी आवृत्ती होती. लेह आणि गुलमर्ग या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते. तर खेलो इंडिया विंटर गेम्समध्ये कोणते राज्य किंवा कोणता संघ अव्वल स्थानी राहिला? तर भारतीय सेना हा संघ अव्वल स्थानी राहिला. 53 नंबरचा प्रश्न आहे. 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2025चा किताब हा पी इनियान यांनी जिंकला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. तर राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकले आहे? तर पी इनियान यांनी जिंकले आहे. 54 नंबरचा प्रश्न आहे. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025मध्ये कोणता देश अव्वल स्थानी राहिला? तर ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025मध्ये भारत अव्वल स्थानी राहिलेला आहे. ऑप्शन सी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. तर ही या खेळाची 11वी आवृत्ती होती. तर भारताने यामध्ये एकूण 26 पदके जिंकली आहेत. याचे आयोजन डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले होते. पहिल्यांदाच भारतामध्ये याचे आयोजन या खेळांचे करण्यात आले होते. तर ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025मध्ये कोणता देश अव्वल स्थानी राहिला? तर भारत अव्वल स्थानी राहिलेला आहे. 55 नंबरचा प्रश्न आहे. विश्व पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर विश्व पॅरा ॲथलेटिक 2025मध्ये भारताने 22 पदके जिंकली आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. तर याचे आयोजन जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली येथे करण्यात आले होते आणि भारतामध्ये याचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते. ही या खेळांची 12वी आवृत्ती होती. पदक तालिकेमध्ये भारताचे हे 10वे स्थान राहिले आणि एकूण यामध्ये भारताने 22 पदके जिंकली आहे. 56 नंबरचा आणि आजचा आपला लास्टचा प्रश्न आहे. इराणी कप 2025-26 कोणत्या टीमने जिंकला? तर इराणी कप 2025 हा विदर्भच्या टीमने जिंकला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये 56 प्रश्न बघितले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही सजेशन असतील ते पण सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.